एका बाजूला लाखो विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करत होते. आई वडील कर्ज काढून फी भरत होते आणि दुसऱ्या बाजूला काही लोक लाखो रुपये घेऊन नीटचा पेपर आधीच विकत होते. हो, देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश परीक्षेचं भविष्य काही मोजक्या लोकांनी पैशासाठी विकलं आणि धक्कादायक म्हणजे या संपूर्ण रॅकेटचा धागा पोहोचतो महाराष्ट्रातील लातूर पॅटर्न पर्यंत. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. महाराष्ट्रातील लातूर शहर हे शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मात्र सीबीआयने नीट 2026 मधील पेपर फुटे प्रकरणात जो पर्दाफाश केला आहे त्याने या शैक्षणिक वलयाला मोठा धक्का बसला आहे. हा केवळ काही विद्यार्थ्यापुरता मर्यादित असलेला वैयक्तिक गैरव्यवहार नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएचे अंतर्गत तज्ज्ञ, लातूरमधील कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारे नामांकित कोचिंग क्लासेस आणि आंतरराज्य दलाल यांच्यातील एका पद्धतशीर आणि संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे तपासात समोर आले आहे. नीट 2026च्या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार, मास्टर माइंड म्हणून लातूरचे सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांचे नाव समोर आले आहे. कुलकर्णी हे लातूरमधील प्रसिद्ध दयानंद कनिष्ठ महाविद्यालयात केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. कुलकर्णी यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन एनटीएने त्यांची नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीमध्ये नियुक्ती केली. यासोबतच नीट परीक्षा 13 वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जात असल्याने प्रश्नपत्रिकेचे मराठीत भाषांतर करणाऱ्या तज्ज्ञ समितीमध्ये त्यांचा समावेश आला. या महत्वाच्या जबाबदारीमुळे कुलकर्णी यांना परीक्षेपूर्वी संपूर्ण प्रश्नपत्रिकेत कॉन्फिडेन्शियल ऍक्सेस मिळाला होता. या गोपनीयतेचा गैरवापर करून कुलकर्णी यांनी केमिस्ट्री विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका संकलित केली. तपासात असे दिसून आले की त्यांनी कोणत्याही डिजिटल माध्यमाचा वापर न करता अत्यंत गुप्तपणे हा पेपर लीक केला. कुलकर्णी यांच्या माध्यमातून बाहेर पडलेला हा गोपनीय डेटा व्यावसायिक स्तरावर पसरवण्यात लातूरमधील नामांकित कोचिंग क्लास रेणुकाई करिअर सेंटर आरसीसी क्लासेसचे संचालक प्राचार्य शिवराज मोटेगावकर यांची भूमिका अत्यंत संशयास्पद केंद्रस्थानी आढळली आहे. मोटेगावकर हे रसायनशास्त्राचे सुवर्ण पदक विजेते पदवीधर असूनही त्यांनी 1999 मध्ये लातूरमध्ये केवळ 10 विद्यार्थ्यांसह एका भाड्याच्या खोलीतून आरसीसीची सुरुवात केली होती. सायकलवरून शिकवणाऱ्या मोटेगावकरांनी पुढील 2 दशकात महाराष्ट्रात एक विशाल साम्राज्य उभे केले, ज्यांच्या 9 शाखांमध्ये दरवर्षी 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात आणि याची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आरसीसी क्लासच्या मॉक टेस्ट मधील तब्बल 42 प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेतील केमिस्ट्रीच्या प्रश्नांशी जशाच तशा जुळत असल्याची लेखी तक्रार एका विद्यार्थिनीच्या पालकांनी लातूर पोलिसांकडे केली होती. यानंतर एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राचार्य मोटेगावकर विद्यार्थ्यांना विचारताना दिसत होते की आरसीसीच्या मॉक टेस्ट मधील किती प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले. त्यावर विद्यार्थ्यांनी बहुतांश प्रश्न आले असे सकारात्मक उत्तर दिले. प्राचार्य मोटेगावकर आणि मास्टर माइंड प्राचार्य कुलकर्णी यांच्यात जुने व्यावसायिक संबंध होते. कुलकर्णी यांनी पूर्वी आरसीसी क्लासेसमध्ये काही काळ अध्यापन केले होते आणि मोटेगावकर त्यांना आपले गुरु मानत असत. त्यांच्यामध्ये मध्यंतरी वाद झाले होते, परंतु नंतर त्यांच्यात तडजोड झाली. सीबीआयच्या तपासात असे स्पष्ट झाले की प्राचार्य मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरांची माहिती उपलब्ध होती. त्यांनी तपास यंत्रणापासून पुरावे लपवण्यासाठी हा डेटा डिलीट केला, परंतु फॉरेन्सिक टीमने तो डेटा यशस्वीरित्या रिकव्हर केला असून त्यांना या संघटित रॅकेटचे सक्रिय सदस्य म्हणून अटक करण्यात आली आहे. लातूरमध्ये स्पर्धा परीक्षामधील गैरव्यवहारांचे जाळे किती खोलवर रुजले आहे हे समजून घेण्यासाठी 2024 मधील नीट परीक्षा घोटाळ्याची पार्श्वभूमी पाहणे गरजेचे आहे. 2024 मध्ये देखील नीट परीक्षेच्या वैधतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि त्याचा तपास करताना लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने व महाराष्ट्र एटीएसने लातूरमधील 2 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अटक केली होती. जलील उमराव खान पठाण आणि संजय तुकाराम जाधव हे दोघे लातूरमध्ये बेकायदेशीरपणे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत असत. या शिक्षकांनी दिल्लीतील गंगाधर नावाच्या एका मध्यस्थाच्या संपर्कात राहून परीक्षा केंद्रामध्ये फेरफार करण्याची आणि पेपर मिळवून देण्याची हमी देऊन विद्यार्थ्याकडून प्रत्येकी 50,000 रुपये ऍडव्हान्स आणि पुढील मोठ्या रकमा वसूल केलेल्या होत्या. त्यांच्या मोबाईल फोनमध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आणि व्हॉट्सअप चॅट सापडले होते.
हा तपास नंतर लातूर न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला. यावरून स्पष्ट होते की लातूरमधील खाजगी क्लासेस आणि शासकीय कर्मचारी यांच्यातील साटेलोटे अत्यंत जुने असून एकाच प्रकारच्या गुन्हेगारी पद्धतीचा वापर वारंवार केला जात आहे. नीट परीक्षा पेपर फुटीच्या वारंवार घडणाऱ्या घटनामुळे केवळ देशातील परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता धोक्यात आली नसून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या घोटाळ्यामागे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी NTA अंतर्गत सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कोसळणे हे मुख्य कारण आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या आणि भाषांतर करणाऱ्या तज्ज्ञ पॅनल मधील व्यक्तीवर देखरेख ठेवणारी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नव्हती आणि एकाच प्राध्यापकाकडे अधिकारी जबाबदाऱ्या सोपविल्याने गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता कैक पटीने वाढली. दुसरीकडे कोचिंग क्लासेस मधील तीव्र स्पर्धा आणि वाढते व्यापारीकरण यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. लातूरमधील 100 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या कोचिंग संस्थांना आपले नाव आणि निकाल टिकून ठेवण्यासाठी प्रचंड व्यावसायिक दबाव सहन करावा लागतो. यामुळे कायदेशीर मार्गाऐवजी बेकायदेशीर मार्गांचा वापर करून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून पेपर खरेदी करण्याची त्यांची मानसिकता तयार होते. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठा फटका सर्वसामान्य आणि हुशार विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण केवळ श्रीमंत पालकांचेच पाल्ले लाखो रुपये मोजून या गुप्त वर्गांना उपस्थित राहू शकत होते, ज्यामुळे हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा अन्याय झाला असून गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचा मूळ ढाचाच धोक्यात आला आहे. भविष्यात नीट परीक्षेची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी NTA संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया डिजिटल आणि इन्क्रिप्टेड करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी कोचिंग क्लासेसच्या नियमांसाठी कठोर कायदे करणे आवश्यक आहे, जेणेकरून मॉक टेस्टच्या नावाखाली होणाऱ्या पेपर फुटीला आळा घालता येईल. जर परीक्षा व्यवस्थाच विकली जात असेल तर देशाचं भविष्य कोणाच्या हातात आहे? तुमचं मत काय आहे? अशा क्लासेसवर कायमची बंदी यायला हवी का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा मुद्दा फक्त नीटचा नाही तर देशातील प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे.